ही महानगरपालिकेची मागचा हा रस्ता आहे आणि पुढे सुद्धा झाड ते वाकलेलं अजून आपल्याला बघायला मिळतं आहे. हे अजून तशाचा तसंच आहे, पण या ठिकाणी कशी कारवाई होते आणि काय कारवाई होते हे झाड बघा. त्यावेळी तुम्हाला दाखवलं होतं आणि ही फांदी या झाडाची पडलेली आहे आज बघायला आपल्याला मिळते. तर आपण पाहिलं असेल की अशा पद्धतीने ही जी झाडं पडणार होती ती आपल्या पाठपुराव्याने आपली बातमीच्या पाठपुराव्याने आपण बघितलं असेल की ही झाडं छाटली गेली आहेत. अत्यंत खूप आम्ही आनंदित आहोत, खुशी आहोत की ज्या पद्धतीने वॉर्ड ऑफिसर बाळून साहेब आणि त्यांचे जे अधिकारी आहेत आपल्या सर्वांचे खूप खूप मनपूर्वक आभार, धन्यवाद. नमस्कार, मी अतुल जैन. आपली बातमीवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. काल आपण एक बातमी चालवली होती की या महानगरपालिकेच्या बाजूचा हा जो विभाग आहे त्या ठिकाणी अनेक झाडं पडणार होती. आपण बघितली होती की ज्या पद्धतीने फांद्या त्याच्या लटकत होत्या, अशा पद्धतीने हे महानगरपालिकेचं लक्षात येत नव्हतं. पण आपण आपल्या या बातमीनुसार विषय जो आहे तो आपण घेतला होता आणि आज आपण बघू शकतो की अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी झाडं कापली गेलेली आहेत. मी आपल्याला दाखवतो की कशा पद्धतीने उत्कृष्टपणे महानगरपालिका के विभाग यांच्या वतीने चांगलं काम झालेलं आहे. मोठी जी झाडं आहे ती पडणार होती, ती झाडं या ठिकाणी फांद्या कापून खाली टाकलेल्या आहेत. हे उचलल्या जातील आणि या फांद्या योग्य ठिकाणी पाठवल्या जातील. पण चला काही असो, महानगरपालिका के विभाग यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने लोकांची सेवा आज केलेली आहे. मी दाखवतो की कशा पद्धतीने आज काल आपण ही बातमी घेतली होती आणि आज ही झाडं कापून फांद्या छाटलेल्या आहेत. तर ही पॉप्युलर सोसायटी आणि मंगला डायग्नोस्टिक या ठिकाणी आपण बातमी घेतली होती. जे मोठं झाड होतं हे आपण बघत होतो की ज्या पद्धतीने फांदी एक मोठी काल या ठिकाणी पडलेली होती आणि कोणाला तरी इजा झाली असती, पण ते देवाच्या कृपेने इजा झाली नाही. आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेने आपलं कार्य केलेलं आहे. त्याबद्दल वॉर्ड ऑफिसर यांचे खूप खूप धन्यवाद, गार्डन डिपार्टमेंट यांचे खूप खूप धन्यवाद की अत्यंत या बाबतीची दखल घेऊन आपण ही जी फांदी किंवा झाड जे मोठ्या प्रमाणात छाटून घेतलं, त्यामुळे येणाऱ्या पावसात कुठली मोठी दुर्घटना होणार नाही. या ठिकाणी महानगरपालिका के विभाग खास करून आवर्जून मी नाव घेईन की आपले वॉर्ड ऑफिसर बाळून साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद, गार्डन डिपार्टमेंट आपले खूप खूप धन्यवाद. त्यासोबत या ठिकाणी माजी नगरसेविका संध्या यादवजी यांच्यासोबत सुद्धा मी पाठपुरावा करत होतो. तर त्यांनीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करत हे जे झाड आहे हे आता या ठिकाणी छाटलं गेलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने कुठलीही दुर्घटना या पावसात आता या ठिकाणी आपल्याला होणार नाही असं दिसतंय. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. पुढे सुद्धा एक झाड आहे जे वाकलेलं होतं, ते आपण त्या ठिकाणी जाऊया. ते सुद्धा त्या ठिकाणी कापून टाकलेलं आहे आणि मोठी फांदी ती रस्त्यावर होती ती छाटलेली आहे. तर आपण बघू शकतो की या ठिकाणी हेच ते मोठे आहे 2 अशोकाचे झाड होते जे अत्यंत रस्त्यावर वाकलेले होते. या गाड्यांच्या सुद्धा बाहेर होते आणि रस्त्यावर कधी मोठा पाऊस पडला असता तर ते जीवितहानी किंवा वाहनांची हानी होऊ शकली असती. पण या ठिकाणी आज वॉर्ड ऑफिसर आमचे बाळून साहेब यांनी अत्यंत दखलपूर्वक हे झाड या ठिकाणी छाटून घेतलेलं आहे आणि हे खूप मोठं काम मला वाटतं या ठिकाणी झालेलं आहे. कारण की या ठिकाणी रहदारी मोठी आहे आणि या रहदारीमध्ये लोकांना एक भीती असते, पण त्या माध्यमातून का होईना आज या ठिकाणी हे झाड छाटलं गेलं. आपण काही लोकांशी बोलूया की कशा पद्धतीने हे काम झालेलं आहे, याबद्दल त्यांना काय वाटतंय आणि महानगरपालिकेचे ते सुद्धा आभार मानण्यासाठी उत्सुक आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. तर आपल्यासोबत या ठिकाणी साटम साहेब आहेत, चव्हाण साहेब आहेत. शेखरजी, तुम्ही बघत असाल ज्या पद्धतीने आपण पाठपुरावा केला आणि त्यानंतर महानगरपालिकाचे हे जे डोळे आपण उघडलेले आहेत की ज्या पद्धतीने दुर्घटना घडली असती ते आता कुठे थांबली. हे मोठे जी अशोकाची 2 झाडं आहेत ते कापली गेली. सोसायटीच्या आवारातलं मोठं झाड ज्याची फांदी काल पडली ते सुद्धा आज मोठ्या प्रमाणात छाटलं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? साटमजी, काय सांगाल? नाही, हे झालं ते उत्तम झालं आहे, परंतु हे जे पॉप्युलरच्या इथे ते झाड जे वाढलं होतं ते वॉर्निंग देऊन आधी त्यांना सांगण्यात आलं होतं की हे झाड पाडायचं आहे, हे केव्हाही ते नुकसान करणार आहे. परंतु PMCने लक्ष दिलं नाही आणि लकीली ते झाड पडलं, पण कोणाचं नुकसान झालं नाही किंवा मनुष्यहानी झाली नाही. ही होण्याची शक्यता असते का हा येण्या जाण्याचा रहदारीचा रस्ता आहे, पण आता त्यांनी छाटलं म्हणजे BMCचा एक मोठा दुर्गुण असा आहे की त्यांच्या पाठपुरावा केल्याशिवाय त्यांचे डोळे उघडत नाहीत. व्हाय दिस थिंग इज हॅपनिंग, व्हाय डोंट दे टेक ॲक्शन बिफोर एनिथिंग हॅपन्स. आणि नंतर स्केपबोर्ड काढतात. स्केपबोर्ड काढल्यावर सुद्धा असं होतं की ज्याला ते सस्पेंड करतात किंवा नोकरीवरून काढतात तो 1-2 वर्षांनी परत आतमध्ये येतो.
म्हणजे ही BMCची कार्य करण्याची पद्धत आहे का? मुंबईच्या सिटिझनसाठी ते काय करतायत, त्यांचा फायदा बघतायत का फक्त स्वतःचाच फायदा बघतायत, हेच मला कळत नाही आहे. चव्हाण साहेब काय सांगाल, ज्या पद्धतीने आपण बघत असाल की आता तुम्ही निदान कमीत कमी आभार तरी मानावे असं मला वाटतं, कारण की त्यांनी काम केलेलं आहे. नाही नाही, पहिल्या प्रथम आपलं स्वतःचं खुद मी पहिला आभार मानतो आमच्या सोसायटीतर्फे. इकडे या गल्लीमध्ये आपण त्याची सगळे झाडं आपण बघितली. अजून पण खूपशी झाडं ही धोकादायक आहेत. ती पण मी या इथल्या वॉर्ड ऑफिसरना वगैरे किंवा इथले नगरसेवक आमदार यांना विनंती करतो जरा हे छाटून घ्यावीत त्यामुळे. आणि त्यांना धन्यवाद पण देतो की त्यांनी आजच्या आज काल रात्री झाल्यावर आज त्यांनी छाटली ती 2 झाडं. तशीच अजून दक्षता घ्यावी, कोणती मनुष्यहानी किंवा वाहन नुकसान होऊ नये ही आमची अपेक्षा. मला याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगावी लागते की एनिवे अतुल जैन, तुमच्या प्रयत्नांनी सर्व काही व्यवस्थित होत आहे. आपल्या केईस्टमध्ये गुंदोलीमध्ये बरीचशी प्रगती होते तुमच्या याच्यामुळे. आणि तुम्ही BMCचे बरेचसे डोळे जे झोपलेले आहेत ते उघडतात. पण BMCनी स्वतःहून ॲक्शन घ्यायला पाहिजे. सिटिझननी सांगितलं ॲक्शन घेणं, याला काही अर्थ नाही. एनिवे थँक्स फॉर ऑल दिस. अजून एक विषय तुम्हाला एक त्रास देतो मी की आता 8-10 दिवस आमच्या इकडे आमच्या सोसायटीमध्ये पाणी खूप बारीक येत आहे. कोणी वॉल बंद केला आहे काय कळत. पोस्टल सोसायटी VC सोसायटीमधला मी मेंबर आहे. आम्हाला दिवसाला 2 टँकर आणावे लागत आहेत. तर त्याच्याबद्दल पण तुम्ही जरा चौकशी काढा. कारण रोज एका टँकरचे जवळ 1700-1800 रुपये एका टँकरचे, बरं रोजचे 3600 रुपये आमचे जात आहेत. तर मला या अधिकाऱ्यांना वॉटर डिपार्टमेंटला पण जरा विनंती करायची आहे की तुम्ही शेखरजी, काय विषय नेमका लाईनचा प्रॉब्लेम आहे, पाण्याच्या लाईनचा प्रॉब्लेम आहे की नेमका प्रॉब्लेम काय होतोय? नाही, तुम्हाला काय अभ्यास करायचा होता? पाण्याचा फोर्स कमी येतोय. असं म्हणजे जो पूर्वी जे येत होता जोरात त्याच्यापेक्षा खूप कमी येतोय. आम्हाला माहिती आहे पाणी कपात आहे, पण त्या मानाने पाणी येतच नाही आमच्याकडे. चव्हाणजी, ज्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न मांडताय, आपण हा अर्ज महानगरपालिकेला दिला आहे का की पाणी कमी नाही, येते? आम्ही कानावर घातलं होतं, पण अजून मला वाटलं की इथे सगळीकडेच असेल काय, पण आमच्याकडेच टँकर येताना दिसत आहेत. आमचे सेक्रेटरी वगैरे त्याबद्दल खूप त्यांचे पण मी धन्यवाद म्हणतो, कारण ते पाण्याची आम्हाला चणचण. पण रोजचे जर 3600 जर आम्हाला ते पण जमायला पाहिजे. जरा याबाबत पण अतुलजी आपण थोडं लक्ष घालून आम्हाला मदत किंवा मार्गदर्शन करावं. बोलून चालत नाही, तर बरोबर. अर्ज द्यावा लागतो. तुम्ही एक अर्ज द्यायचा प्रयत्न कराल का? हो, करू नक्की करू. हां, मी सोसायटीकडून घेऊन लेटर किंवा माझ्या नावाने मी एक अर्ज देईन. धन्यवाद. तर आपण पाहिलं असेल की अशा पद्धतीने ही जी झाडं पडणार होती ती आपल्या पाठपुराव्याने, आपली बातमीच्या पाठपुराव्याने आपण बघितलं असेल की ही झाडं छाटली गेली आहेत. अत्यंत खूप आम्ही आनंदित आहोत, खुशी आहोत की ज्या पद्धतीने वॉर्ड ऑफिसर बाळूसाहेब आणि त्यांचे जे अधिकारी आहेत, आपल्या सर्वांचे खूप मनपूर्वक आभार, धन्यवाद. आणि मनापासून आपण अशाच पद्धतीने काम लोकांची करत राहावीत. अशी कुठली घटना जर घडणार असेल तर त्या ठिकाणी कुठलाही पाठपुरावा करण्यापेक्षा काही गोष्टी आपण वैयक्तिकरित्या तातडीने करून घ्याव्यात, अशी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली बातमी मी इथेच थांबतो. थँक्यू.